स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय लोकशाही पुढे आव्हाने आणि भारतीय संविधान असा या चर्चासत्राचा मुख्य विषय आहे आणि या विषयाच्या अंतर्गत भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न या विषयावर मी माझी मांडणी तुमच्यासमोर ठेवणार आहे. या सत्राचे अध्यक्ष देशमुख सर आणि आताच आपण शिक्षणाच्या संदर्भातलं ज्यांचं वस्तुनिष्ठ वक्तव्य इथे ऐकलेलं आहे ते डॉक्टर दिलीप चव्हाण, विचारमंचावर उपस्थित असलेले सगळे अभ्यासक आणि समोर उपस्थित असलेले सर्व अभ्यासक. मुख्यतः भारतीय स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न जो आहे तो प्रश्न कशा पद्धतीने हाताळला गेला याची चिकित्सा करत असताना एकतर इतिहासाच्या विशिष्ट टप्प्यांवर या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या भूमिका पुढे आल्या त्या भूमिका नेमक्या काय होत्या याचा एक विचार करणं जसं आवश्यक आहे, त्याचबरोबर संविधान निर्मितीनंतरच्या 75 वर्षामध्ये स्त्रियांच्या मुक्तीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे तुमच्याकडे ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मुख्यतः संविधानाची जी चर्चा करतो आपण आणि ती करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि शिक्षणाच्या अधिकारापासून अभिव्यक्तीच्या अधिकारापासून एक व्यक्ती म्हणून एका देशामध्ये वास्तव्य करणारी व्यक्ती म्हणून जे जे अधिकार संविधानाने पुरुषांना दिले ते सर्व अधिकार संविधानामुळे स्त्रियांना मिळालेले आहेत. ही एक संविधान म्हणून म्हणजे भारतीय संविधान म्हणून एक पार्श्वभूमी जी आहे ती आपल्याला स्त्री प्रश्नांच्या पातळीवर एकीकडे दिसते आहे. पण आता मुख्य मुद्दा असा आहे की प्रत्यक्षामध्ये याचं जे उपयोजन आहे ते उपयोजन स्त्री प्रश्नांच्या पातळीवर कशा पद्धतीने झालेलं आहे. आता आपण इतिहासाचा आढावा घेतला आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या मांडण्या आपल्याकडे झालेल्या आहेत त्याच्यावर जर आपण चर्चा केली आणि मुख्यतः एकीकडे लोकशाही व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्थेला लागून असलेलीच आधुनिकता आहे आणि या आधुनिकता आणि लोकशाही व्यवस्थेच्या निमित्ताने जी शिक्षण व्यवस्था आपल्याकडे आली त्या शिक्षण व्यवस्थेविषयीचं एक विस्तारित जे विवेचन आहे ते आपण इथे ऐकलेलं आहे. तर आता ह्या सगळ्या पातळींवर स्त्री प्रश्नांची जी चर्चा झाली ती चर्चा नेमकी कशी आणि काय झाली. आता ऐतिहासिक टप्प्यांचा जर आपण परत विचार केला तर दिलीप चव्हाणांनी जे ऐतिहासिक टप्पे आपल्याला सांगितले म्हणजे एकतर प्राचीन काळ आहे, त्याच्यानंतर आधुनिक काळ आहे आणि आता जे आपण म्हणतो की उत्तर आधुनिक काळ आहे आणि मग ह्या काळाच्या विशिष्ट टप्प्यांवर मुख्यतः भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांची जी चर्चा आहे ती चर्चा कशी आणि काय झाली. आता मुख्यतः आधुनिक काळामध्ये ही जी चर्चा झाली ती 2 पातळ्यांवर सुरू झालेली दिसते. एकीकडे म्हणजे आपण प्रबोधनाची चळवळ असा जर आपण विचार केला तर प्रबोधनाच्या चळवळीमध्ये अग्रभागी स्त्रियांचा मुद्दा आलेला होता का तर तो आलेला होता. प्रबोधनाच्या चळवळीमध्ये ज्या पद्धतीने हा मुद्दा हाताळला गेला त्याचं स्वरूप आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक चळवळ ज्या पद्धतीने म्हणजे महात्मा फुले प्रेरित सत्यशोधक चळवळ जी चळवळ महात्मा फुलेंना अभिप्रेत होती त्या चळवळीने हा जो स्त्री प्रश्न आहे तो स्त्री प्रश्न कशा पद्धतीने हाताळला याची आधुनिक काळातली चर्चा जर आपण समजून घेतली तर तिथे आपल्याला वर्ण आणि जातीचा जो मुद्दा आहे त्याच्यातली जी तफावत आहे ती तफावत आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे. एकीकडे जातीच्या उतरंडीवर म्हणजे आता धर्मव्यवस्थेचं याच्याविषयी काय म्हणणं आहे. मुख्यतः धर्मव्यवस्थेला लागून जी सांस्कृतिक आर्थिक व्यवस्था निर्माण झालेली असते या सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेचं याच्याविषयीचं काय म्हणणं आहे याचा
गेला आणि फुले ज्या उतरंडीविषयी बोलतात. आता ही जी उतरंड आहे ते जरी शैक्षणिक उतरंडीची चर्चा एकीकडे करत असले तरी सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वर्णीय, जातीय आणि वर्गीय चौकटी ज्या ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसत आहेत त्याची चिकित्सा करत असताना स्त्री प्रश्न अग्रभागी आला. पण आता मुख्यतः वर्ण आणि जातीच्या उतरंडीवर जर आपण याचं स्वरूप समजून घेतलं तर एकीकडे आपल्याला एक चित्र दिसतं आहे की सती प्रथा, विवाह, जरकुमारी विवाह, त्याच्यानंतर बालविवाहाचा प्रश्न किंवा मग त्याच्यानंतर निर्माण झालेला जो पुनर्विवाहाचा प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते कुठे केंद्रित झालेले दिसत आहेत तर ते मुख्यतः ब्राह्मण स्त्रियांच्या एकंदरीत जातीच्या मुद्द्यावर ब्राह्मण स्त्रिया ज्या आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रश्न होते. आता हे प्रश्न म्हणजे उच्चवर्णीय ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न असणं आणि मग इतर ज्या उतरंडी आहेत म्हणजे जातीच्या ज्या उतरंडी आहेत त्या उतरंडींवर हे प्रश्न शिथिल होणं याचा नेमका अन्वयार्थ आपण कसा लावू शकतो. आता मुख्य मुद्दा असा आहे की ज्याला आपण अभिजन संस्कृती असं म्हणतो किंवा जी उच्चवर्णीय आणि नंतरच्या काळातली उच्च वर्गीय सुद्धा अशी जी एक व्यवस्था आहे या व्यवस्थेचं नेहमी एक म्हणणं असतं की स्त्रिया ह्या जितक्या बंदिस्त असतात तितकी संस्कृती आणि धर्मव्यवस्था ही अधिक पवित्र असते. म्हणजे स्त्रिया जितक्या बंधनामध्ये तरच संस्कृती किंवा धर्मव्यवस्था पर्यायाने सामाजिक व्यवस्था आणि मग ज्याला मार्क्सवादामध्ये या संपूर्ण व्यवस्थेचं एकक म्हटलं गेलं की कुटुंब व्यवस्था जर आपल्याला शाबीत ठेवायची असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांवरच्या बंधनांची जी पकड आहे ती घट्ट केली पाहिजे. आणि याचा प्रत्यय आपल्याला आधुनिक काळामध्ये म्हणजे जिथून प्रबोधनाची चळवळ एक सुरू होते तर त्या काळातल्या ज्या उच्चवर्गीय स्त्रिया आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रश्न आपल्याला दिसतात. आता याच धर्मव्यवस्थेशी असलेले जे नातं आहे किंवा जो संबंध आहे त्या संबंधांची चर्चा केल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न हे उलगडत नाही. आणि भारतीय पातळीवर परत आपण जातीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा जर बाजूला टाकला
स्त्रियांचं ते जे धोरण असतं ते धोरण सुद्धा तिथे आपल्याला जरी दिसत असलं तरी ब्राह्मणी व्यवस्थेने म्हणजे एक एक मुद्दा जरी आपण चर्चेला घेतला की त्या काळामध्ये सती प्रथा जी आहे त्या सती प्रथेचं स्वरूप नेमकं काय होतं, नंतर त्याला कायद्याने बंदी आली आणि विधवा विवाह किंवा म्हणजे बालविवाहाचा प्रश्न हा तर सगळ्याच जातींमध्ये होता, पण विधवा विवाहाचा प्रश्न ताराबाईंनी हे लिहून ठेवलेला आहे की विधवा विवाहाचा प्रश्न हा उच्चवर्णीय समाजामध्ये होता. खालच्या ज्या जाती आहेत म्हणजे आपण ज्यांना बहुजन समाज म्हणतो तर या बहुजन समाजामध्ये सहजपणे पुनर्विवाह स्त्रियांचे केले जात होते. म्हणजे आता ब्राह्मणी सांस्कृतिक संक्रमणाने जो काही वरचा एक वर्ग परत बाधित झालेला होता त्या वर्गाला मात्र तशा पद्धतीचे विवाह हे मान्य नव्हते आणि त्याचा जो प्रत्यय आहे तो अगदी आतापर्यंत आपण आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये बघत आहोत. आता इथे सुधारकांनी ज्या पद्धतीने स्त्री प्रश्नांची चर्चा केली किंवा त्याच्याविषयी काही आकृतिबंध निर्माण केले त्या आकृतिबंधामध्ये एक चित्र असं होतं की स्त्री कशी असावी म्हणजे बाई घडते कशी याच्यावर युरोपियन देशांमध्ये खूप मोठी चर्चा झालेली होती. अगदी त्याही काळामध्ये म्हणजे 17वा-18वा शतक जे आहे या 2 शतकांमध्ये याच्यावरची पुरेपूर चर्चा युरोपियन देशांमधल्या स्त्रियांनी उभी केली आणि वंशवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेमध्ये ज्या काळ्या स्त्रिया आहेत त्या काळ्या स्त्रियांनी वंशवादाचा आणि गुलामीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अग्रभागी आणत त्यांचे जे सामाजिक स्थान आहे त्या सामाजिक स्थानानुसार त्याची एक वेगळी चर्चा जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये एकीकडे आपल्याला होताना दिसतो आहे. पण आता भारतामध्ये जे काही घडलं आणि उच्चवर्णीय स्त्रियांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी जे मॉडेल निर्माण झालं ते मॉडेल जर आपण बघितलं तर त्यांच्या डोळ्यासमोर आकृतिबंध जो होता तो ब्रिटिश स्त्रियांचा होता. म्हणजे आता युरोपियन देशांमध्ये घडून गेलेली सफरेजेट मुवमेंट आणि त्याच्यानंतरची स्त्रीमुक्तीची मुवमेंट जी तिकडे सुरू झाली त्याच्यातून स्त्रियांचं जे जगणं बदललेलं होतं किंवा त्यांचं शिक्षणातलं स्थान आता मतदानाचा अधिकार हा तिकडे सुद्धा खूप उशिरा मिळालेला आहे. म्हणजे अगदी आपण अमेरिकेचा या संदर्भात विचार केला तर म्हणजे ज्यांना आपण ब्लॅक स्त्रिया म्हणतो किंवा अगदी काळे गुलाम जे आहेत आफ्रिकन देशांमधून गेलेले त्यांना सुद्धा खूप उशिरा म्हणजे भारताच्या नंतर त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. आता हे जे चित्र आहे या चित्रामध्ये सुधारकांच्या डोळ्यासमोर मॉडेल म्हणून जी स्त्री होती ती अर्थातच ब्रिटिश स्त्री होती आणि तिथे स्त्रियांचा माणूस म्हणून असलेला अर्थ अभिप्रेत नव्हता. तर धर्मव्यवस्थेने आतापर्यंत जे जे काही स्त्रियांवर लादलेलं आहे ते एकीकडे नाकारायचं होतं, पण ते नाकारत असताना तिला व्यक्ती म्हणून जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा देण्याचा कार्यक्रम मात्र या सुधारकांनी हातात घेतलेला दिसत नाही. त्यांना स्त्रियांची सुधारणा इथपर्यंतच मान्य होती की कुटुंब पोसणारी एक जबाबदार अशी व्यक्ती किंवा जी नवऱ्याशी म्हणजे नवीन शिकलेला नवरा आहे त्याच्याशी एक चांगला डायलॉग करू शकेल, त्याच्याशी संवाद करू शकेल आणि मुख्यतः घरातली जी मुलं आहेत त्यांची जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं एक वेगळं भान तिच्यामध्ये निर्माण होईल, ती कुटुंब चांगल्या पद्धतीने पोसू शकेल अशी एक स्त्री निर्माण करणं हेच ते ध्येय होतं. आता ह्या ध्येयाला तडा कोणी दिला तर अर्थातच तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला आहे. आणि मग हा तडा देत असताना स्त्री ही व्यक्ती आहे, ती माणूस आहे आणि मग तिचं हे माणूसपण जे आहे ते माणूसपण शबलित न होता तिच्या अधिकारांची जी चर्चा आहे ती आपल्याला तिथे म्हणजे एक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर ताराबाई शिंदे आणि मुक्ताचा जो निबंध आहे या सर्व साहित्यामध्ये ही जी चर्चा आहे ती चर्चा आपल्याला झालेली दिसते. आता परत आपण याचं ऐतिहासिक नातं जर शोधायला लागलो तर हे ऐतिहासिक नातं शोधत असताना आपल्याला भारतातले जे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत म्हणजे एक वैदिक आणि एक अवैदिक, त्याच्यानंतर ज्याला कॉम्रेड शरद पाटील ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असं म्हणतात की इथली आता त्यांनी एक समाजशास्त्रीय संकल्पना
मार्गांपासून असंख्य असे वेगवेगळे अभ्यासक आहेत की त्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. मुख्यतः एंगल्स ज्या कुटुंब संस्थेच्या जाहीरनाम्याची चर्चा करतो ती चर्चा करत असताना सुद्धा स्त्री प्रधानतेचा जो मुद्दा आहे तो मार्क्सवादी स्त्रीवादाच्या संदर्भात तर नंतरच्या काळात पुढे आलाच आला, पण एंगल्सने मातृसत्ताकतेविषयीची काही एक मांडणी जी आहे ती मांडणी आपल्याला केलेली दिसते आहे. आणि मग प्रत्येक काळातलं याचं जे वर्गीय नातं आहे ते नातं कसं आणि काय आहे याचीही काही एक चर्चा ही मार्क्सवादाच्या अनुषंगाने आपल्याला झालेली दिसते आहे. आता मुळात आपण मातृसत्ताक व्यवस्था आणि स्त्री सत्ताक व्यवस्था, गणांची प्रमुख ही स्त्री असणं आणि स्त्रियांची सत्ता असणं. आता स्त्रियांची सत्ता जी म्हटली गेली किंवा मांडली गेली त्याला अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विरोध जरी केलेला असला तरी त्याचे जे धागेदोरे आहेत ते फक्त आपल्याला आदिवासी जमातींमध्येच दिसतात असं नव्हे, तर भारतातला जो बहुजन समाज आहे या बहुजन समाजाचाही आपण बारकाईने अभ्यास केला. मुख्यतः शेती व्यवस्था जी आहे आणि या शेती व्यवस्थेशी संबंधित जे वेगवेगळे समुदाय आहेत या समुदायांमध्ये ही स्त्री सत्ताकता जी आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. आता गण व्यवस्थेमध्ये स्त्रिया म्हणजे अधिकार त्यांच्याकडे होते, कुटुंबाच्या त्या प्रमुख होत्या. मग पुरुषाला जे स्थान होतं ते नवरा म्हणून नव्हतं, कारण पुरुष सत्ता किंवा ज्याला वेगळ्या अर्थाने पितृसत्ता असं म्हटलं गेलं, अशी पितृसत्ता नसल्यामुळे पुरुष हा बाजूला होता आणि मग त्याचं जे स्थान आहे ते बंधू म्हणून होतं, भाऊ म्हणून होतं. याची चर्चा ही ऐतिहासिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय स्त्रियांच्या पातळीवर झालेली आपल्याला दिसते आहे. आता परत शरद पाटील याच्याविषयी जे मांडणी करतात ती मांडणी करत असताना ते असं म्हणतात की मातृसत्ताक तांत्रिकी आणि मग पुरुष सत्ताक वैदिकी यांच्यातला जो संघर्ष आहे. आता परत याचा उकल करत असताना आपल्याला जरा आर्किओलॉजीकडे जावं लागतं. स्वतः शरद पाटील असं म्हणतात की आर्किओलॉजी हा विषय जो आहे तो जरा आर्किओलॉजीचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यावर आपण सोपवला पाहिजे. पण जी ऐतिहासिकता आपल्याला दिसते आहे त्या ऐतिहासिकतेमध्ये मात्र हे चित्र आपल्याला स्पष्ट दिसतं की मातृसत्ताक व्यवस्था, स्त्री सत्ताक व्यवस्था. आता मातृसत्ताक व्यवस्था आणि स्त्री सत्ताक व्यवस्था याच्यामध्ये फरक आहे. तोच फरक आपल्याला कुठे दिसतो की आज ज्या संकल्पना आपण वापरतो त्या म्हणजे पितृसत्ता आणि पुरुष सत्ताकता याच्यामध्ये जी तफावत आहे तीच तफावत आपल्याला मातृसत्ता आणि स्त्री सत्ता या व्याख्यांमध्ये सुद्धा दिसते. आता स्त्री सत्ता होती आणि निवृत्तीचं जे एक त्याला मिथक म्हणायचं का इतिहास म्हणायचं हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण त्या संदर्भात निवृत्तीची जी मांडणी झाली, आता ही मांडणी आणि बहुजन समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या देवता, त्या देवतांचा जर आपण आढावा घेतला तर त्या देवता म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून विशिष्ट जे गण आहेत त्या गणाच्या त्या प्रमुख आहेत. आणि मग आता स्त्री सत्ता आणि विषमता असं काही नातं होतं का, किंवा स्त्रियांची सत्ता होती म्हणून ती समानच होती असं काही होतं का, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा अभ्यासकांनी काही प्रमाणामध्ये आपल्याला दिलेली आहेत. आणि त्याचं जी सकाळी बहुतेक श्रीरंजनने चर्चा केली तर सत्ता हा जो मुद्दा असतो की जिथे सत्ता असते तिथे विषमता असतेच असते. मग ती सत्ता कदाचित स्त्रियांची असेल किंवा पुरुषांची असेल, तर सत्ता आणि विषमता यांचं जे नातं आहे त्या नात्याची चर्चा ही सत्तेच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक काळामध्ये करावी लागते. आणि आता ही चर्चा जर आपण केली मग आता आपल्याला परत वर्ग कधीपासून आले, ते ब्रिटिशांच्या काळात आले की आधी वर्ग अस्तित्वात होते. भारतामध्ये ज्या इतक्या विविध जाती आहेत या जातींचं आणि वर्गाचं नेमकं काय नातं आहे. आणि म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की इथे जाती अंतर्गत वर्ग निर्माण झालेले आहेत, कारण त्याच्यातला मुख्य मुद्दा जो आहे तो व्यवसाय बंदीचा मुद्दा आहे. आता संविधानाने तो मुद्दा जरी शिथिल झालेला असला तरी ऐतिहासिक पातळीवर किंवा आताही गाव पातळीवर याचं चित्र आपल्याला दिसतं. कारण आपण जेव्हा
वर्षानंतर सुद्धा आपली जी ओळख आहे ती जातीचीच ओळख असते किंवा धर्माची ओळख असते, की हा माणूस त्या धर्माचा आहे, हा अमका आहे, म्हणजे कोळी आहे, कुणबी आहे, कोष्टी आहे, मराठा आहे, महार आहे, मांग आहे. म्हणजे बुद्धिझम स्वीकारल्यानंतर सुद्धा जातीची ओळख नष्ट झालेली नाही, हे चित्र जे आहे तेही आपल्याला इथे दिसतं आहे. आणि मग या सगळ्या पातळीवर स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना आपल्याकडे नेमकं काय काय घडत गेलं. म्हणजे आता शेती व्यवस्थेशी स्त्रीसत्तेचा संबंध असणं आणि मग त्याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे त्याचे भाग करणं आणि त्याची जी विभागणी आहे ती स्त्रियांनी समान पद्धतीने करणं, हा जो एक मुद्दा दिसतो आहे तो आतापर्यंत शेती व्यवस्थेशी, म्हणजे अगदी माझ्या आईच्या पिढीपर्यंत हे चित्र मी गावात बघितलेलं आहे की तिथे ह्या पद्धतीने विभागणी करणं किंवा अगदी आपण त्याला लुतेदारी बलुतेदारी असं म्हणतो, आमच्या खानदेशात त्याला कारू नारू असं म्हटलं जातं. आणि मग ह्या कारू नारूंचा त्याच्यातला जो वाटा आहे त्या वाट्याचं जे विभाजन आहे ते आजही गाव पातळीवर स्त्रिया करताना आपल्याला दिसतात. तर ह्या ऐतिहासिकतेतून हे सगळे जे मुद्दे आहेत ते पडताळून बघण्याची काही एक आवश्यकता आहे. ती सुद्धा म्हणजे स्त्रीवादी भारतीय स्त्रीवादी मांडणी जी आहे त्या मांडणीच्या संदर्भात करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. आता ऐतिहासिक पातळीवर परत इतिहासाची जी मांडणी झाली, आता इतिहासाची मांडणी कुणी केली, कशासाठी केली, हे प्रश्न अभ्यासक म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने तपासून बघतो. आता चव्हाण सरांनी जी चर्चा केली ती इतिहासाच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होते की ब्रिटिशांनी केवळ शिक्षणच सुरू केलं नाही तर मुख्यतः इथल्या संस्कृतीचा अभ्यास आणि इथल्या इतिहासाचा जो अभ्यास आहे या अभ्यासाचं आधुनिक काळातलं जे श्रेय आहे ते आपल्याला ब्रिटिशांना द्यावं लागतं. आणि मुख्यतः आता भारताला इतिहासच नाही, इथून जी ब्रिटिश अभ्यासकांनी सुरुवात केली तिथून तर परत जे काही उपलब्ध होत होतं साहित्य, त्या साहित्याचं विश्लेषण करणं, त्याचं ट्रान्सलेशन करणं किंवा त्या साहित्यातून इथल्या व्यवस्थेविषयीचा काही अन्वयार्थ लावण्याचं जे काम आहे ते सुद्धा वसाहती काळामध्ये ब्रिटिशांनी केलेलं दिसतं आहे. आता मुख्यतः या मांडणीतून परत जे पुढे येतं म्हणजे अगदी आपण वेद वाङ्मय म्हणजे वेदांच्या मुख्य ज्या स्क्रिप्ट आहेत, संहिता आहेत, त्यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला एक चित्र दिसतं की ब्रिटिश पूर्व काळामध्ये म्हणजे वेद वाचायचेच नाहीत कारण ते संस्कृत मध्ये आहे. आणि इथे भाषेचा मुद्दा जो आता चर्चेला आलेलाच होता, पण मुख्यतः भाषा जी आहे ती भाषा कुणाची आहे, म्हणजे अभिजनाची भाषा संस्कृत आहे. आणि मुख्यतः जे मध्ययुगीन किंवा प्राचीन ज्ञान आहे त्या ज्ञानाची भाषा संस्कृत आहे. आणि हे जे ज्ञान आहे ते आध्यात्मिक आहे, त्याच्यामुळे ते ज्ञान स्त्रिया जसं अवगत करत नव्हत्या किंवा अवगत करण्याचा अधिकारच नव्हता, तसं परत फुले जी व्याख्या करतात की इथे शूद्रांना पण तो अधिकार नव्हता, म्हणजे शूद्र पुरुषांना पण तो अधिकार नव्हता आणि अतिशूद्र पुरुषांनाही तो अधिकार नव्हता. आणि म्हणून मग स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांच्या प्रश्नांची काही एक चर्चा करून त्यांची जी गुलामी आहे, त्यांचं जे शोषण आहे त्या शोषणावर काही उपाय करता येतो का, त्याचं काही सिद्धांतन करता येतं का. आता सिद्धांतन म्हणजे फक्त कागदावरचं सिद्धांतन नव्हे, शेवटी आपण वेगवेगळ्या चळवळींच्या संदर्भातली चर्चा ज्यावेळेस करतो तर तिथे फक्त कागदावरचं सिद्धांतन हा मुद्दा कधीही नसतो. तर सिद्धांतन हे अर्थातच त्या विशिष्ट जातीच्या, समुदायाच्या, देशाच्या सोयीसाठी जरी करायचं असलं तरी ते समाज मनापर्यंत झिरपणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि मग या पातळीवर आपण ब्रिटिशांनी जे वेदांचं ट्रान्सलेशन केलं, आता ते जर आपण लक्षात घेतलं, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते की व्हिटनेने अथर्व वेदाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे आणि त्याने त्याचे काही खंड जे आहेत ते खंड प्रकाशित केलेले आहेत. आता उमा चक्रवर्तींनी मध्यंतरी एक शोधनिबंध लिहिलेला होता आणि त्या शोधनिबंधाचा विषय वेदांमधल्या ज्या दासी आहेत त्या दासींचं चित्र वेदांमध्ये काही उमटतं का, आणि उमटतं तर ते कसं उमटतं या पद्धतीची काही एक मांडणी
म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून दासीची जी संकल्पना होती की घरात काम करणारी स्त्री, त्या पद्धतीने तो ते ट्रान्सलेशन करतो. आता परत जर तुम्ही वेगवेगळे अनुवाद तपासून बघितले, मग मराठीतले, हिंदीतले, आणि ते अनुवाद कोण कोण करताय, म्हणजे शर्मा करताय, सातवळेकर करताय, चित्राव करताय, की अजून कोण कोण करत आहे, तर या करणाऱ्या व्यक्तीनुसार प्रत्येक सूक्ताचा जो अर्थ आहे तो इथे बदलत गेलेला आहे. आता हे केव्हा आपल्या लक्षात आलं की जेव्हा ते सूक्त आपण बघितले किंवा ते सूक्त आपण वाचले, तर आता इतिहासाची मांडणी याच पद्धतीने झाली. म्हणजे विशिष्ट स्थानावरून जो इतिहास मांडला गेला, आता त्या स्थानावरची व्यक्ती, मग ती वास्तविक युरोपियन व्यक्ती आहे की ती भारतातली वरच्या वर्गातली व्यक्ती आहे की ज्यांनी एक अस्मिता केंद्रीय इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला, किंवा मग ती सत्यशोधक चळवळीतली व्यक्ती आहे की जी कृषी केंद्रीय आणि मुख्यतः इथले स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र आणि त्यांची गुलामगिरी, म्हणजे बहुजनांचे प्रश्न केंद्रस्थानी आणून त्याची मांडणी करणारी ती व्यक्ती आहे का, हे जर आपण तपासलं तर इतिहास लेखनाच्या ज्या पद्धती आहेत त्या खूप सुस्पष्टपणे, म्हणजे अगदी आताच्या मार्क्सवादी इतिहास लेखनापासून ते स्त्रीवादी इतिहास लेखनापर्यंत हे जे दृष्टिकोन आहेत, हे दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेलेले आपल्याला दिसतात. आणि आता वेदांचा विषय आहे म्हणून परत एक मुद्दा मी मांडते की मुख्यतः आता जे वैदिक साहित्य आहे त्या साहित्याकडे कसं बघायचं, म्हणजे त्याला इतिहास म्हणायचं, त्याला पुराण म्हणायचं, की त्याला अजून काय म्हणायचं, या प्रश्नाची चर्चा सुद्धा स्त्री प्रश्नांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पातळीवर झालेली आहे. याच्यामध्ये मुख्य जो मुद्दा आहे की स्त्रियांचे प्रश्न हे फक्त स्त्रियांचे प्रश्न नाहीत. म्हणजे जर जगामध्ये 50% स्त्रिया असतील तर त्या 50% स्त्रियांचे प्रश्न काहीतरी वेगळे आहेत आणि 50% जे पुरुष आहेत त्यांचे प्रश्न काहीतरी वेगळे आहेत. म्हणून पुरुषांचं पुरुष बघून घेतील आणि स्त्रियांचं स्त्रिया बघतील. आता असे दृष्टिकोन आपले असतात का, तर ते नक्कीच असतात. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात पण असतात की बायका आहेत ना, त्यांचं काय चाललेलं आहे त्या बायका बघतील, त्याच्यामध्ये पुरुष म्हणून आम्हाला लक्ष देण्याची काही गरज नाही. तर हा जो दृष्टिकोन आहे हा अत्यंत घातक आणि चुकीचा दृष्टिकोन आहे. कारण स्त्रियांचे प्रश्न हे स्त्रियांचे फक्त प्रश्न नाहीत, तर ते संपूर्ण व्यवस्थेचे प्रश्न आहेत. आणि स्त्रीवादाने हे वारंवार सांगितलेलं आहे की आता जरी मी मातृसत्ताक व्यवस्थेपासून बोलायला सुरुवात केलेली असली तरी अभ्यासक म्हणून मला याचं भान आहे की कोणतीही सुज्ञ स्त्रीवादी स्त्री आज असा विचार करणार नाही की तिला परत मातृसत्ताक व्यवस्था आणायची आहे किंवा तिला परत पुरुष सत्ताक व्यवस्था तिला स्त्री सत्ताक व्यवस्था आणायची आहे. याचं कारण असं आहे की आधुनिक काळामध्ये जी लोकशाही व्यवस्था आपण मान्य केलेली आहे, ह्या व्यवस्थेने जसे म्हणजे आता फ्रेंच राज्यक्रांतीमधून जी मूल्य व्यवस्था पुढे आली आणि त्याच्यामध्ये बंधुभावाची जी चर्चा झाली, आता तिथल्या स्त्रियांना स्वाभाविकपणे हे प्रश्न पडले की जर पुरुषांचा बंधुभाव असेल तर मग आमच्या भगिनी भावाचं काय. आता परत मग म्हणजे आता स्त्रीवादी चळवळीतल्या ज्या वेगवेगळ्या लाटा युरोपमध्ये सुद्धा आल्या, 3 पद्धतीने जी मांडणी झाली किंवा त्याच्यातून वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले,
भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा ज्या धार्मिक दंगली झाल्या, तर ह्या दंगलींमध्ये स्त्रियांची भूमिका काय होती? आता इथे ज्या भूमिका आपल्याला दिसत आहेत त्या स्पष्ट भूमिका ज्या समुदायाशी त्या स्त्रिया बांधील आहेत, त्या समुदायाला योग्य असणाऱ्या ज्या पुरुष सत्ता वाचक अशा काही भूमिका आहेत त्याच स्त्रियांनी घेतलेल्या आहेत. त्यांनी सहसा वेगळ्या भूमिका घेतलेल्या नाही. म्हणजे स्त्रीचा जो वापर आहे, तिचं जे शोषण आहे, हे लोकशाही व्यवस्था असताना सुद्धा या पद्धतीने धर्मकेंद्री, जात केंद्री आणि वर्ग केंद्री झालेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे अगदी आपण गुजरात दंगलीची सुद्धा या पद्धतीने चर्चा करू शकतो की परत मग बलात्कार आणि त्याचं वास्तव ते इतकं भयानक आहे की आता बिल्केश बानूंची जी केस आहे त्या केसचं नेमकं काय झालं आणि संविधान असताना मग गुन्हेगार मोकळे कसे, याच्यात कोर्टाच्या काय भूमिका आहेत. म्हणजे ती एकच केस नव्हे, पण निर्भया केस पासून म्हणजे इथे म्हणजे अगदी बलात्कारित स्त्री आहे, तिचं सामाजिक लोकेशन काय आहे, ती कोणत्या लोकेशनची आहे, ती जर उच्चवर्गीय असेल तर न्याय बदलतो आणि ती जर वेगळ्या धर्माची किंवा वेगळ्या जातीची आणि त्यातल्या त्यात दलित असेल, खालच्या जातीच्या अनेक मुलींवर अलीकडे झालेले म्हणजे हाथरस पासून ते भरपूर केसेस अशा आपल्याला आज दिसत आहेत की तिथे अल्पवयीन दलित मुलींवर बलात्कार करणं किंवा त्या मुलींचा विनयभंग करणं, ह्या घटना ज्या आहेत त्या फक्त हरियाणा, बिहार किंवा उत्तर प्रदेश इथेच घडत आहेत असं नव्हे. ज्याला आपण सातत्याने फुले शाहू आंबेडकरांचं म्हणजे हे आपण गुळगुळीत केलेलं वाक्य आहे. हल्ली ते बोलत असताना जरा त्रास होतो की आपण जे म्हणतो की त्यांचा महाराष्ट्र, तर ह्या महाराष्ट्रामधल्या माझ्याकडे आकडेवारी आहे, मी ती आता सांगत नाही तुम्हाला, पण ती आकडेवारी जर आपण लक्षात घेतली तर 2015 नंतर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या बलात्काराची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं किती आहेत. आता ह्या ज्या नोंदी आहेत या NCRBच्या नोंदी आहेत. आता याच्यामध्ये अजून मुख्य मुद्दा असा येतो की बलात्कार पीडित ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया केस करायला धजावतात का. आता परत याचा वास्तव म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ जी आहे की युनोने स्त्री दशक जाहीर केलं, त्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मग वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा अगदी महाराष्ट्रात सुद्धा स्त्रियांनी काही वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम वगैरे घेतले. पण मला असं वाटतं की त्या कार्यक्रमांमध्ये हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची मात्र चर्चा झालेली नाही की स्त्री शिक्षणाचं वास्तव काय आहे. धार्मिक पातळीवर आज जे काही स्त्रियांच्या बाबतीत आपल्याकडे घडत आहे, अगदी आपण काल परवाचं उदाहरण जर बघितलं म्हणजे ख्रिसमस आणि मग ख्रिसमस साजरा करत असताना जे काही हल्ले केले गेले त्या हल्ल्यांचं स्वरूप जर आपण बघितलं तर इथे अल्पसंख्याक ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांविषयी जी काही धारणा इथल्या राजकीय सत्तेची आहे आणि राजकीय सत्ता आणि त्याला जोड असलेली धार्मिकता. आता धार्मिकता म्हणजे विशिष्ट धार्मिक गट, त्या धार्मिक गटाच्या हातामध्ये राजकीय सत्ता असणं, भांडवलदारांच्या हातामध्ये राजकीय सत्ता असणं आणि त्याच्यातून मग जातीच्या धर्माच्या मुद्द्यांवर विशिष्ट जातीच्या आणि धर्माच्या लोकांवर दहशत बसवायची असेल तर पहिलं टार्गेट, पहिलं लक्ष प्रत्येक काळामध्ये कोण असते तर स्त्री असते. कारण इथे एक समुदाय दुसऱ्या समुदायातल्या स्त्रियांवर बलात्कार करतो. म्हणजे एका समुदायाला जर दुसऱ्या समुदायाला धडा शिकवायचा असेल तर स्त्रीचा देह जो आहे तो युद्धांमध्ये म्हणजे जागतिक युद्धांपासून ते आपल्या देशातल्या वेगवेगळ्या युद्धांपर्यंत म्हणजे अगदी मध्ययुगीन काळ जो आहे त्या काळाची परिस्थिती ही उदाहरणं जर आपण बघितली तर स्त्री देहाची जी विटंबना आहे ती विटंबना आपल्याकडे कशा पद्धतीने केली जाते. आता युद्ध हे खूप मोठं उदाहरण झालं, खूप मोठं म्हणजे जिथे पुरुष सत्ताकता आहे, पुरुषी वर्चस्व आहे आणि युद्ध हे वर्चस्ववादी दृष्टिकोनातून जे काही घडतं आहे याच्यामध्ये पुरुषांचे दृष्टिकोन आणि मग तिथे स्त्रियांचा वापर, ही परिस्थिती जागतिक पातळीवर सुद्धा लोकशाहीच्या स्वीकारानंतरची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात गंभीर प्रश्न जो आहे तो प्रश्न असा निर्माण होतो की संविधानाचा आपण स्वीकार केला पण स्त्रियांच्या पातळीवर स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे का. अजून याच्यामध्ये गंभीर बाब जी आहे की जी महात्मा फुलेंच्या बाबतीत घडली तीच बाब डॉक्टर बाबासाहेब
की राष्ट्रवादी कोण आहे. म्हणजे आम्ही आता आता तर आपली एक स्पर्धाच आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग आहे का नाही, किंवा ज्यांचा सहभाग नाही त्यांनी असं म्हणलं की जणू सगळा स्वातंत्र्याचा लढा किंवा पूर्ण राष्ट्रवाद नावाची जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी संकल्पना ही आमची काहीतरी पर्सनल प्रॉपर्टी आहे. या पद्धतीने विचार करणारा एक अत्यंत आक्रमक असा वर्ग आज भारतामध्ये निर्माण झालेला आहे. पण राष्ट्रवादी संकल्पनेच्या बाबतीमध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या स्पष्ट भूमिका घेतल्या, मुख्यतः स्वातंत्र्याचा मुद्दा, तर त्या स्वातंत्र्याच्या मुद्द्याच्या बाबतीत त्या दोघांचं एकमत असं होतं की स्वातंत्र्य हे आज किंवा उद्या मिळणारच आहे. पण मुख्यतः स्वातंत्र्य मिळणं म्हणजे काय की एक टोळी जाईल, आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे की इथे स्वातंत्र्य मिळणं म्हणजे एक टोळी जाऊन दुसरी टोळी येणार आहे. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा टोळ्यांचं राज्य असणं हे जे वास्तव आहे हे वास्तव आपल्याला दिसतात. आता इथे या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांनी परत राष्ट्रवादावर जो कब्जा केलेला आहे त्या कब्जाला उत्तर देत असताना फुलेंनी किंवा आंबेडकरांनी एक स्पष्ट भूमिका घेतली की आधी म्हणजे स्त्रिया शूद्र अतिशूद्र जो अब्राह्मणी वर्ग आहे, दलित वर्ग आहे, त्यांच्या मुक्तीचे जे प्रश्न आहेत ते मुक्तीचे प्रश्न हे महत्वाचे आहेत. आणि त्यातल्या त्यात स्त्रीमुक्तीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तर इथे अत्यंत अग्रभागी आहे. कारण जर स्त्रियांची मुक्ती झाली नाही तर याच्यातल्या कोणत्याच वर्गाची मुक्ती संभवत नाही अशी एक भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रवादी चळवळीपेक्षा एक वेगळा व्यापक विचार जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न त्याही काळामध्ये केलेला आहे. आजही हे चित्र आपल्याला वेगळ्या पातळीवर दिसतं आहे की सामाजिक विरोधाभास जे आहेत ते सामाजिक विरोधाभास फक्त आपल्याला विशिष्ट संकल्पनांमध्ये आज बंदिस्त करता येत नाहीत. कारण आज समाजाचं जे स्वरूप आहे ते प्रचंड बदललेलं आहे. म्हणजे परत आपण इथून जरी सुरुवात केली मग ह्या एवढ्या वेगवेगळ्या चळवळी ज्या झाल्या त्यांनी जे स्त्रीप्रश्न हाताळले त्या स्त्रीप्रश्नांचं नेमकं काय झालं, किंवा 50 वर्षानंतर जेव्हा युनोने स्त्री दशक जाहीर केलं आणि हे स्त्री दशक जाहीर करत असताना भारताने जे रिपोर्टिंग केलं, जो अहवाल दिला तो नेटवर उपलब्ध आहे, टुवर्ड्स इक्वॅलिटी म्हणून, ज्याला समानतेकडे असं म्हटलं गेलं. तर हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये म्हणजे 1974-75 मध्ये काही स्त्रियांनी एकत्र येऊन हा सगळा अहवाल तयार केला. अर्थात त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या स्त्रिया होत्या आणि त्यांचे स्वतःचे सुद्धा काही वेगवेगळे जे दृष्टिकोन होते ते त्या रिपोर्टमध्ये आपल्याला अधोरेखित झालेले दिसतात. पण स्वातंत्र्य मिळून 75 पर्यंत जो काही काळ गेलेला होता त्या काळानंतर इथल्या स्त्रियांचा सामाजिक दर्जा प्रचंड खालावलेला आहे. आणि इथे जातीचा जो प्रश्न आहे तो स्त्रीमुक्तीच्या पातळीवर कधीही अग्रभागी न आल्यामुळे इथे उच्चवर्णीय स्त्रियांचे प्रश्न जे आहेत ते वेगळे राहिले. आणि मग जातीच्या उतरंडीवर ज्या बहुजन स्त्रिया आहेत, दलित स्त्रिया आहेत, मुस्लिम स्त्रिया आहेत, आदिवासी स्त्रिया आहेत, अल्पसंख्याक स्त्रिया आहेत, आता या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत आता या कोणत्याच समुदायातले प्रश्न सारखे नाहीत. या प्रत्येक समुदायातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न वेगवेगळे आहेत. आणि त्या प्रश्नांचं जे वास्तव आहे हे इथल्या स्त्रीवादी सिद्धांतांमध्ये आलेलं आहे का, तर मला असं वाटतं की बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं उत्तर नाही असं आहे. आता जसं बलात्काराचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर स्त्रियांच्या लैंगिकतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्या व्यवस्थेने कशा पद्धतीने हाताळला याची चर्चा केल्याशिवाय स्त्रीमुक्तीची चर्चा ही पूर्ण होत नाही. आता मुख्यतः लैंगिकतेची चर्चा करत असताना परत स्त्री चळवळीवर म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्हे संपूर्ण जगातल्या स्त्री चळवळीवर एक आरोप केला गेला की स्त्रीवादी विचार करणाऱ्या स्त्रिया या लैंगिकदृष्ट्या स्वैर असतात आणि लैंगिकदृष्ट्या स्वैर असल्यामुळे त्या लैंगिकतेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा त्या अग्रभागी आणण्याचा प्रयत्न करतात. आता ही जी दिशाभूल आहे ती दिशाभूल केवळ ज्या लोकांना काही कळत नाही त्यांची झाली असती तर कदाचित आपण समजू शकलो असतो. पण जगभरातले जे नामवंत अभ्यासक आहेत त्या नामवंत आणि त्याला भारत हा अपवाद नाही
आहे ती कुटुंब व्यवस्थेला आणि विवाह संस्थेला बांधील आहे. आणि मग मार्क्सवाद जे म्हणतो की खासगी मालमत्ता निर्माण होणं आणि मग ही खासगी मालमत्ता जर शाबूत ठेवायची असेल तर वारस जो आहे तो माझ्या रक्ताचा असावा, हा पुरुषी आग्रह आणि या आग्रहामुळे स्त्रियांची लैंगिकता जातीला बांधली गेली. आता ही जातीला बांधली गेलेली लैंगिकता जी आहे ती जर सैल करायची असेल तर मग कुठलं प्रारूप आपण समाजाला दिलं पाहिजे. किंवा मग जगभरामध्ये ज्या मुक्तीच्या चळवळी झाल्या आणि मुख्यतः स्त्री मुक्तीच्या चळवळी झाल्या त्या मुक्तीच्या चळवळींनी याचं काही प्रारूप जे आहे ते निर्माण करण्याचा काही प्रयत्न केलेला आहे का, याचा एक आढावा आपल्याला या निमित्ताने घेता येऊ शकतो. पण भारतामध्ये आपल्याला म्हणजे एक संविधान स्वीकारानंतरची 75 वर्ष आणि मुख्यतः जे जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण आपल्याकडे आलं म्हणजे 90 नंतर पर्यंतची परिस्थिती आणि मग NGO करण वगैरे हे सगळे मुद्दे जे आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतो तर त्याचा एकत्रित जो परिणाम आहे तो स्त्रियांच्या आयुष्यावर झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे अगदी तुम्ही मराठी कादंबऱ्या जरी तपासल्या म्हणजे ज्या प्रबोधन चळवळीची काही एक आपण चर्चा केली त्याचं पुरेपूर प्रतिबिंब मराठी कादंबरीत उमटलेलं दिसतं. म्हणजे मला आपटे आपण लक्षात घेतो या कादंबरीमध्ये काय म्हणतात तर ती जी यमू नावाची ब्राह्मण कुटुंबातली स्त्री आहे तर तिचा नवरा गेल्यानंतर तिचं केशपपण होणं, तिचं घरामध्ये शोषण होणं, त्याच्यातली सगळी दांभिकता ही हाना आपटे मांडतात. दुसरीकडे यमुना पर्यटन की परत बाबा पटवर्धन ही ख्रिस्ती झाल्यामुळे मराठी साहित्याने त्या कादंबरीची फार चर्चा केली नाही. पण त्या कादंबरीमध्ये सुद्धा ती पर्यटन करणारी फिरणारी यमुना जी आहे ती हे चित्र बघते आहे की आता कुटुंब सुरक्षित आहे का आणि कुटुंबामध्ये स्त्रियांची लैंगिकता सुरक्षित आहे का आणि स्त्रियांना लैंगिक अधिकार आहेत का याची खुली चर्चा करणं. म्हणजे एकीकडे आपण हे म्हणतो की लैंगिकतेचं शिक्षण हे शाळेत दिलं पाहिजे पण स्त्रियांच्या पातळीवर याची खुली चर्चा करण्याचं आव्हान आपल्या समाजाला आजही पेलवलेलं नाही. तर अगदी बाबा पद्मनजींची यमुना जी आहे ती पर्यटन करताना ती महाराष्ट्रात एक चित्र बघते की असंख्य स्त्रिया या कुटुंबामध्येच लैंगिक शोषणाला बळी पडतायत आणि लैंगिक शोषणाला बळी पडल्यामुळे त्या आत्महत्या करतायत. आणि आत्महत्या करत असताना म्हणजे घराच्या बाहेर ज्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये अनेकदा त्या उडी घेतात किंवा अगदी फुलेंनी जे बालहत्या प्रतिबंधक गृह ब्राह्मण स्त्रियांसाठी सुरू केलं त्याच्या मागची संकल्पना हीच होती की ज्या स्त्रियांवर घरामध्येच त्यांचं लैंगिक
मुलांच्या मुलींच्या शिक्षणाचे तो एक गंभीर प्रश्न जो आहे तो सुद्धा ह्या बाबतीत आपल्याला दिसतो. आणि मग आता एकंदरीतच वेगवेगळ्या मुक्तिवादी चळवळींनी स्त्री प्रश्नांची जी मांडणी केलेली आहे ती जर आपण बघितली तर मला असं वाटतं की आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे. कारण मुक्तिवादी चळवळींच्या अग्रभागी स्त्रियांचे प्रश्न आले का, तर याला खूप मोठं प्रश्नचिन्ह लागतं. ते प्रश्नचिन्ह असं लागतं की आता ज्या तथाकथित उच्चवर्गीय स्त्रिया असा दावा करतात की आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे 50 वर्षामध्ये, पण अगदी सुरुवातीची 1-2 वर्ष जर सोडली तर त्यांचं काम कुठे दिसत नाही. आता ठीक आहे की त्यांनी काही प्रश्न हाताळले आणि ते त्यांचं महत्वाचं योगदान आहे. म्हणजे त्यांनी कायद्याचा स्त्रीवादी अन्वयार्थ कसा लावायचा याच्यावर त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. आणि मुख्यतः आता आपण जे कौटुंबिक न्यायालय म्हणतो तर ही कौटुंबिक न्यायालयाची जी मुहूर्तमेढ आहे ती मुहूर्तमेढ सुद्धा स्त्रियांच्या मांडणीतून पुढे आलेली आपल्याला दिसते आहे. पण आपण म्हणजे आता वर्गाचा मुद्दा जसं मार्क्सवादाला आरोप होतो की कम्युनिस्टांनी जातीचा प्रश्न लक्षात घेतलेला नाही, तेच स्त्री चळवळीचं झालेलं आहे की 75 नंतर ज्या स्वायत्त स्त्रीवादी संघटना मुंबईत किंवा पुण्यात निर्माण झाल्या त्या स्त्रियांना इथल्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण स्त्रियांचं, दलित, बहुजन, भटकी विमुक्त, मुस्लिम, आदिवासी हे जे वेगवेगळे गट समुदाय आहेत या समुदायांमधल्या स्त्री प्रश्नांचं भान हे आजही विकसित झालेलं नाही. आता ते त्यांनीच विकसित करावं असा मुद्दा नाही, तर म्हणजे संविधानामुळे शिक्षणामुळे ज्या आज वेगवेगळ्या समुदायातल्या स्त्रिया पुढे येतात त्या स्त्रियांनी पुढे येऊन ही सगळी मांडणी जी आहे ती मांडणी करणं अर्थातच आवश्यक आहे. अगदी आपण मुक्तिवादी चळवळींचा विचार केला तर तिथे पण आपल्याला एक चित्र दिसतं आहे की मुख्यतः 70 नंतर मार्क्सवादी चळवळ जी त्या चळवळीने एक प्रयत्न केला ती खेड्यापाड्यांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचली. आता ती पोहोचत असताना त्यांनी स्त्रियांना सोबत घेतलं आणि हे मी म्हणत नाही, गेल आंबेड यांनी स्वतः त्यांचे जे वेगवेगळे निबंध अलीकडे प्रकाशित झालेले आहेत त्यांनी स्वतः त्या निबंधांमध्ये ही सगळी मांडणी जी आहे ती केलेली आहे. आणि त्यांनी स्वतः हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मार्क्सवादी गटांना ज्या श्रमिक आणि वेगवेगळ्या जातीतल्या स्त्रिया या जोडल्या गेलेल्या होत्या, त्या चळवळीमध्ये समाविष्ट झालेल्या होत्या, तर त्या स्त्रियांचं नेमकं झालं काय. आता हाच प्रश्न जसा गांधीवादी चळवळीला आपण विचारतो की गांधीवादी चळवळीमध्ये स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात घेऊन एक राष्ट्रवादाची गांधीवादी संकल्पना स्वीकारून स्त्रिया पुढे आल्या आणि त्यांनी मोठे योगदान दिलं. पण मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्त्रिया गेल्या कुठे. म्हणजे गेल आंबेड यांनी मार्क्सवादी चळवळीत हा प्रश्न विचारला की जगतळातल्या इतक्या असंख्य ज्या स्त्रिया आहेत त्या मार्क्सवादी चळवळीला जर जोडल्या गेलेल्या असतील तर त्या नेतृत्वाच्या अग्रभागी का आल्या नाहीत, किंवा त्या स्त्रिया म्हणजे स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना सक्षम करण्याची कुठली प्रक्रिया ह्या वेगवेगळ्या मुक्तिवादी चळवळीने राबवली. हा महत्वाचा प्रश्न जो आहे तो ह्या बाबतीमध्ये उपस्थित होतो. आणि तो काय फक्त गांधीवादी आणि मार्क्सवादी चळवळीच्या बाबतीतच उपस्थित होत नाही, तो अर्थातच फुले, आंबेडकरी, सत्यशोधक मुवमेंट किंवा अजून ज्या काही आपल्या मानवमुक्तीच्या वेगवेगळ्या चळवळी आहेत त्यांच्यासाठी पण हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे मुख्यतः आपण सत्यशोधक चळवळ किंवा तिचा स्त्री प्रश्नांच्या पातळीवर जर विचार केला तर व्यक्ती म्हणून मुक्तीच्या, स्वातंत्र्याच्या, स्त्री स्वातंत्र्याच्या ज्या ज्या व्याख्या महात्मा फुले यांनी केल्या होत्या आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या प्रत्यक्षात उतरवल्या. आता याची चर्चा करत असताना आपण आता उद्या परवाच सावित्रीबाईंची जयंती आहे, तर त्या स्त्री शिक्षिका होत्या, त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. याच्या पलीकडच्या सावित्रीबाई जर आपल्याला माहिती नसतील आणि त्यांचं जे ऐतिहासिक योगदान आहे ते योगदान काय आहे, म्हणजे ह्याच काळामध्ये पंडित रमाबाई वेगळ्या पद्धतीने काम करतात. आता फातिमा ज्या आहेत त्या त्यांच्यासोबत होत्या असे संदर्भ त्यांच्याच समग्र सावित्रीबाई फुलेमध्ये आपल्याला मिळतात. पण आता त्याच्याविषयी अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की वेगवेगळे धार्मिक आणि जाती समुदाय एकत्र येणं हे चित्र जे फुले काळात
आणि मुख्यतः स्त्रियांच्या पातळीवर सुद्धा हे घडतं आहे की विशिष्ट जातीच्या स्त्रिया एकत्र येणं आणि मग त्यांनी आम्ही विशिष्ट विचारांच्या स्त्रिया आहोत असं एक चित्र जे आहे ते एक चित्र निर्माण करणं हे आपल्याला आज घडताना दिसतं आहे. आता फुलेंच्या काळामध्ये फुलेंनी ज्या सत्यशोधक समाजाची मुहूर्तमेढ रोवली त्या समाजाला अभिप्रेत असलेली जी स्त्री आहे ती कुठल्याही एका जातीची धर्माची स्त्री नव्हती. म्हणजे ब्राह्मण सहित सगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया ज्या सत्य शोधणाऱ्या स्त्रिया आहेत आणि ज्यांना सत्य कळतं आणि त्या सत्याचा पाठपुरावा करतात अशा सगळ्या स्त्रिया एकत्र असणं म्हणजे अशी स्त्री नव्हे की जी दंगलीमध्ये वापरली जाते आहे किंवा जी विशिष्ट जातीच्या मुद्द्यांवर वापरली जाते आहे की हे माझ्या जातीचे मुद्दे आहेत, हे माझ्या जातीचं आंदोलन आहे आणि त्याची चिकित्सा करण्याची योग्यता नसणं किंवा आता हे जे मुद्दे आहेत हे आपल्याला फुलेंच्या ज्या सिद्धांतनात आपल्याला हे मुद्दे अशा पद्धतीने स्पष्ट दिसत आहेत की इथे असंख्य धर्म आणि समाज जे आहेत ते एकत्रित असावेत आणि मुख्यतः कुटुंबाची जी चौकट त्यांनी सांगितली त्या चौकटीमध्ये त्यांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की एकाच कुटुंबामध्ये मुस्लिम असू शकतात, ख्रिस्ती असू शकतात आणि वेगवेगळ्या धर्माची जी माणसं आहेत ती एकाच कुटुंबामध्ये एकत्र राहू शकतात. तर ह्या धार्मिक म्हणजे कुटुंबाच्या प्रारूपामध्ये ही धार्मिकता एकत्र आणण्याचे जे मॉडेल आहे त्या मॉडेलची चर्चा स्त्रीमुक्ती चळवळीने कितपत केली किंवा मग परत जातीचे प्रश्न सोडवण्याचे जे कुठले कधीतरी मॉडेल आहे त्या मॉडेलची जी चर्चा आहे ती सगळ्याच मुक्तीदायी चळवळीने आणि स्त्रीवादी चळवळीने कशा पद्धतीने केली हे गंभीर जे प्रश्न आहेत हे 2025 मध्ये याची जी चर्चा आहे ती आपण करत आहोत आणि हे गंभीर जे प्रश्न आहेत ते ह्या निमित्ताने निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कामं झाली का तर भरपूर झाली. म्हणजे अगदी आता परत प्रमाणांच्या अंगाने जर आपण बोलायचं ठरवलं तर आपल्याला असं दिसतं की युरोप अमेरिकेमध्ये जे जे प्रमाण निर्माण झाले ते आपल्याकडेही निर्माण झाले. याचा अर्थ असा नाही की भारतीय स्त्रीमुक्तीला पूर्वपीठिका नाही. ती पूर्वपीठिका गण समाजापासून कशी आहे याची चर्चा आपण केलेली आहे. पण मुख्यतः आधुनिक काळामध्ये जे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले मग तो उदारमतवादी असेल, तो स्त्रीवादी विचार असेल, मार्क्सवादी स्त्रीवादी विचार असेल, अगदी भारताच्या संदर्भामध्ये फुले आंबेडकरी स्त्रीवादी विचार असेल, पर्यावरणवादी स्त्रीवादी विचार असेल, अगदी आपण दलित बहुजनवादी म्हणजे दलित स्त्रीवाद किंवा दलित बहुजनवादी स्त्रीवाद ह्या पद्धतीची जी मांडणी आहे ती आपल्याकडे झाली. पण ती सुद्धा एका विशिष्ट टोकावरच झालेली आहे. म्हणजे उच्चवर्णीय स्त्रियांनी जी मी तुम्हाला एक सांस्कृतिक संक्रमण सांगत होती आणि शिक्षणाचा जो मुद्दा आपण चर्चेला घेतला होता की ब्राह्मणांना शिक्षण आधी मिळणं इंग्रजीतलं जे आधुनिक भौतिकवादी ज्ञान आहे त्याच्यावर त्यांनी लगेचच दावा सांगणं आणि ते मिळवणं याचा फायदा जेवढा वरच्या वर्गातल्या स्त्रियांना झाला तो इथल्या बहुजन दलित आणि इतर धार्मिक आणि जाती वास्तव असलेल्या स्त्रियांना झालेला नाही. ते शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही आणि जे काही पोहोचलं
पुरुष भान जे आहे, म्हणजे जशा स्त्रिया विक्टीम आहेत किंवा स्त्रियांचं शोषण होतं तसं पुरुषांचं पण शोषण होतं. जशा स्त्रियांच्या विशिष्ट प्रतिमा निर्माण केल्या जातात तशा पुरुषांच्याही विशिष्ट प्रतिमा निर्माण केल्या जातात. आणि मग जशा स्त्री प्रतिमा खंडित करून त्याचं आपल्याला मानवीकरण करायचं आहे, त्याच पद्धतीने पुरुषांच्या पुरुषांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा खंडित करून त्याचंही मानवीकरण करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आता स्त्री ही लाजरी गुजरी असली पाहिजे, तिने पुरुषांमध्ये उठू बसू नये किंवा तिने बांगड्या घातल्या पाहिजे, तिची लग्नाची खून म्हणजे तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का, आणि नसेल तर मग आडून आडून विचारणं मग तुमचे हे काय करतात वगैरे वगैरे. हे अनुभव सार्वत्रिक आहेत. आता हे अनुभव जसे स्त्रियांना येतात तसेच ते पुरुषांना पण येतात. म्हणजे एखादा पुरुष रडायला लागला तर अरे काय बाईसारखं रडतोय आणि तुला हे शोभतं का. आणि पुरुषाच्या प्रतिमा म्हणजे एकदम युद्धाला जाणारा, मर्दानकी गाजवणारा, मर्द मराठा, या ज्या प्रतिमा आपल्याकडे रुजवल्या गेल्या तर त्याच्यामधून पुरुषांचीही सुटका नाही, पुरुषही प्रतिमांमध्ये अडकलेले आहेत. आणि मग परत आता अशा पद्धतीच्या प्रतिमा ऐतिहासिक पातळीवर भारतामध्ये आपल्याला दिसतात का, तर नक्कीच दिसतात. आणि तशी जी प्रतिमा आपल्याला दिसते ती अर्थातच गौतम बुद्धांची जी प्रतिमा आहे किंवा गौतम बुद्धांची आपण वाचतो आणि समजून घेतो तर ती पुरुषी प्रतिमा नाही. तर स्त्री आणि पुरुष हे, आता स्त्री आणि पुरुष, आता तुम्ही म्हणाल की आता स्त्रीचं शरीर आणि पुरुषाचं शरीर याच्यात तर नैसर्गिकच भेदभाव आहे आणि मग स्त्री म्हणून स्त्री ही वेगळीच असते आणि पुरुष हा वेगळाच असतो, अशी एक मांडणी सुद्धा पुढे आलेली आपल्याला दिसते आहे. पण याच्यामध्ये जो मुद्दा वारंवार मांडला गेलेला आहे तो मुद्दा असा आहे की स्त्री शरीर किंवा पुरुषाचं शरीर असतं किंवा थर्ड जेंडरची चर्चा मी याच्यात केलेली नाही, पण विशिष्ट लिंग असतं. हा, ते कोणतंही लिंग असेल तर हे नैसर्गिक आहे, ते निसर्गाने दिलेलं आहे. पण ही व्यवस्था जी तुमच्यावर लागते त्या लागण्यातून तुमच्या ज्या प्रतिमा घडत जातात तुम्हाला त्या प्रतिमा सोडायच्या आहेत किंवा त्या तुम्हाला ब्रेक करायच्या आहेत. आता हे करत असताना म्हणजे श्रीमुक्तीची परत जी एक टिंगलटवाळी केली जाते की तुम्हाला काय, तुम्ही जो 2 लसुणाच्या पाकळ्या जर तुम्ही खुडत असाल तर 2 तुमच्या नवऱ्याने खुडून दिल्या पाहिजेत का, तर याला श्रीमुक्ती म्हणत नाही. पण याचा अर्थ असा नाही की असं होतं का फक्त स्त्रिया खातात आणि पुरुष खात नाहीत. किंवा आपलं जे म्हणजे गांधी मॉडेल मला ह्या मुद्द्यावर चांगलं वाटतं की गांधीजी स्वतःचे सगळे जे दैनंदिन व्यवहार आहेत ते आपण आपले केले पाहिजेत आणि किमान आपण खातो म्हणून आपल्याला स्वयंपाक आला पाहिजे. ह्या मूलभूत गोष्टी आहेत. म्हणजे असं कुठे आता लिहून ठेवलेलं तर बरंच काही आहे, लिहून ठेवलेलं आहे असं म्हणता येत नाही आपल्याला, पण असं काही नाहीच आहे ना की बाईने स्वयंपाक करावा आणि पुरुषांनी करू नये. आता कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंब व्यवस्थेचं प्रारूप, त्याच्यामध्ये ठरलेल्या भूमिका, त्याच्यातून निर्माण झालेल्या प्रतिमा आणि समाज व्यवस्था आणि एकंदरीत राजकीय सामाजिक सांस्कृतिक व्यवस्था त्याचा जो उपयोग करून घेतात तो उपयोग आता परत भांडवलशाही व्यवस्थेमध्ये आणि आत्ताच्या 90 नंतरच्या भांडवली व्यवस्थेमध्ये जर आपण स्त्री प्रतिमांचा नीट अभ्यास केला तर अत्यंत उन्मादी अशा स्त्री प्रतिमा आज वेगवेगळ्या माध्यमांमधून समाजासमोर ठेवल्या जात आहेत. आता ह्या ज्या उन्मादी प्रतिमा आहेत या प्रतिमांचं म्हणजे जे आपण कादंबरीचं, कथेचं, वैचारिक साहित्याचं विश्लेषण करतो त्या विश्लेषणाबरोबरच माध्यमांमध्ये ज्या प्रतिमा येतात आणि त्याचं आता माध्यमं सगळीच माध्यमं, अगदी तुम्ही फेसबुक सारखं माध्यम जे आहे त्या माध्यमावर ज्या पद्धतीचे कमेंट्स केले जातात तर याच्यातून खरंच म्हणजे आपल्याला एक आरसा दिसतो की आपली सामाजिक स्थिती जी आहे, आपली वैचारिक जी स्थिती आहे स्त्रियांच्या पातळीवरची ती नेमकी काय आहे आणि आपण काय विचार करतो याचा एक आरसा म्हणून आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. आणि इथेच मग इथे मुद्दे खूप महत्वाचे आहेत की मुक्तीदायी चळवळींनी जे काही करून ठेवलेलं आहे म्हणजे बुद्धांचं मी उदाहरण दिलं, अगदी गांधींमध्ये ते आपल्याला दिसतं आहे, ते आपल्याला ज्योतिबांमध्ये दिसतं, ते बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आपल्याला दिसतं आहे की अशा काही म्हणजे आता पेरियार यांचा विचार आहे की त्यांनी ज्या मुक्तीच्या संकल्पना मांडल्या आणि मुख्यतः स्त्री मुक्तीविषयी आणि जातीच्या प्रश्नाविषयी जी काय मांडणी केली. आता ह्या ज्या मुक्तीदायी पुरुष प्रतिमा आहेत त्या प्रतिमांचं काहीतरी विश्लेषण करणं आणि आपल्या
आणल्या, पण त्याचं परत जे एक राजकारण तयार झालं त्याच्यामध्ये मथुराला आणि भौरी देवीला कितपत न्याय मिळाला. म्हणजे एक कुंभार समाजाची बाई ती जेव्हा राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करते त्यावेळेस उच्चवर्णीय पुरुष तिच्यावर बलात्कार करतात आणि ही केस कोर्टात गेल्यानंतर तिथे न्यायनिवाडा असा होतो की वरच्या जातीचे पुरुष खालच्या जातीच्या बाईवर बलात्कारच करू शकत नाही. म्हणजे असं न्यायाधीशाचं काय डोकं असेल, त्याने भारतीय परिस्थितीचा अभ्यास केलेला नसेल का की इथे जातीच्या उतरंडीवर होणारे जे बलात्कार आहेत स्त्रियांवरचे त्या बलात्काराचं नेमकं स्वरूप काय आहे. म्हणजे बहुरीसारखी आदिवासी मुलगी आणि त्या आदिवासी मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार होतात. म्हणजे जे संरक्षक आहेत ते भक्षक बनणं हे उदाहरण जरी 50 वर्षापूर्वीचं असलं तरी आज तर ते वाढलेलं आहे, ते कमी झालेलं नाही. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठीच अडचणी येणं म्हणजे पोलीस स्टेशन मुख्यतः त्या दोघींचं उदाहरण इतकं ज्वलंत आहे की दोघींमुळे कायद्यात बदल झाला. एकीकडे बलात्काराच्या कायद्यामध्ये बदल झाला, दुसरीकडे वर्किंग प्लेस मध्ये जे लैंगिक शोषण होतं त्याच्याविषयी विशाखा गाईडलाईन जी आली तर त्याला ह्या दोन्ही केसेस कारणीभूत आहेत. पण मुळामध्ये अशा पद्धतीचे कायदे येऊन ह्या परिस्थितीत फरक पडला का. म्हणजे अगदी आता वर्क प्लेस मध्ये होणारं जे लैंगिक शोषण आहे त्याच्या वेगवेगळ्या बाजू असतात. म्हणजे तिथे कधी कधी पुरुष सुद्धा विक्टिम असू शकतो, त्याला बऱ्याच बाजू असतात त्याला. पण आपण ती केस नीट समजून घेणं, ती हाताळणं, त्याच्यातलं सत्य शोधणं याच्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती स्त्रियांकडे सुद्धा नाही. कारण मुद्दा असा आहे की मी स्त्री आहे म्हणून मला मुक्ती कळते किंवा मला ती संवेदना कळते असा दावा मला करता येणार नाही. कारण शेवटी माझी जडणघडण जी आहे ती जडणघडण ह्या व्यवस्थेमध्येच झालेली आहे आणि मी ज्या व्यवस्थेमध्ये जगते ती व्यवस्था पुरुष सत्ताक आहे आणि ती पुरुष सत्ताक मूल्यात्मकता कळतपणे आणि नकळतपणे स्त्रिया पुढे चालवतात. मी WBCतल्या अशा असंख्य स्त्रिया बघितल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या की त्यांच्याकडे ही सेन्सिटिव्हिटीच नाही. आणि आता तर जे चव्हाण सरांनी जो केंद्रीकरणाचा मुद्दा मांडला की सगळंच कसं केंद्रीय होतं आहे, म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षणही होतंय, कमिट्या पण होत आहेत. म्हणजे WBCची कोण बाई असावी किंवा एखाद्या कमिटीवर कोणती बाई असावी हे सुद्धा आता सगळं वरून येतं. हे सगळं वरती ठरवलं जातं. विद्यापीठातले कार्यक्रम सुद्धा दिल्लीहून ठरून येतात. तर असं एक केंद्रीय एकत्व जे आहे ते आपल्याकडे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांनी न्यायाची अपेक्षा करायची का आणि करायची तर मग ती कुणाकडून करायची. म्हणजे भौरीचं जे प्रकरण आहे ते पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलात्कार करतात आणि न्याय व्यवस्था त्या पोलिसांना पाठीशी घालते. हे फक्त 2 उदाहरणं नाहीत. म्हणजे बिल्केश बानोचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, तिथून हाथरस आणि बरीच अगदी म्हणजे आता शक्ती मिलचं जे मुंबईतलं उदाहरण आहे ते मात्र काही प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं. पण आपल्या देशामध्ये संविधान असताना जाती उतरंड आणि वर्गीय उतरंड याच्यामध्ये खालच्या जातीतले धर्मातले जे प्रश्न आहेत स्त्रियांचे प्रश्न ते प्रश्न अत्यंत चुकीच्या पद्धतीने न्याय व्यवस्था हाताळते आहे. आणि मग इथे संविधानाचा काय अर्थ लावायचा. मुख्यतः एक मुद्दा मी बोलते आणि मी थांबते की म्हणजे कायद्याचा अर्थ कसा लावावा याच्यावर श्रीमुक्ती चळवळीने खरंच महत्वाचं काम केलेलं आहे. पण आता म्हणजे तुम्ही कुठलंही न्यायालय बघा, ते अगदी तुमच्या तालुक्यातलं जिल्ह्यातलं दिवाणी न्यायालय असेल ते आमच्या मुंबईतलं उच्च न्यायालय असेल इथपर्यंत आणि मग सुप्रीम न्यायालय. आता ह्या न्याय व्यवस्थेमध्ये बसलेली जी माणसं आहेत तिथे सत्तेचा हस्तक्षेप आज कसा होतो आहे आणि त्याच्यातून न्याय कसा बदलतो आहे. मी स्त्रियांच्या प्रश्नाविषयी बोलते आहे पण राजकीय प्रश्न हे पण स्त्रियांचेच प्रश्न असतात. आता राजकारणाचं स्वरूप बदललं त्याच्यामध्ये स्त्रियांचं स्थान बदललं. म्हणजे राजकारणामध्ये स्त्रिया सुरक्षित असतात का. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला जर वाटलं मी करिअर करणं असं म्हणणार नाही पण मला राजकीय दृष्ट्या म्हणजे लोकशाही व्यवस्था आहे आणि मला राजकीय दृष्ट्या माझं भवितव्य घडवायचं आहे तर मला असं वाटतं ते शक्य नाही. आणि ते शक्य नाही याचं कारण लैंगिकता सुद्धा आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही लैंगिकतेपासून कोणत्याच दृष्टिकोनातून त्या व्यवस्थेमध्ये आता सुरक्षित राहणं म्हणजे काय याच्या व्यक्तिगत व्याख्या ह्या
शकते. प्रश्न खूप आहेत आणि या प्रश्नांविषयीचं विवेचन आपण वेगवेगळ्या पातळीवरून नक्कीच करत राहू. मुख्यतः